नमस्कार, लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते। आज मी तुम्हाला चिकनची छान रेसिपी करून दाखवणार आहे। ही एक स्टार्टर रेसिपी असून खूप चविष्ट आणि अप्रतिम डिश आहे, ती म्हणजे चिकन लॉलीपॉप। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राइब करा, व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो, बाजूची घंटी पण दाबा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल। चिकन लॉलीपॉप करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 17 चिकनचे लॉलीपॉप पीस घेतलेले आहे। तेल, 1 टीस्पून सोया सॉस, 1.5 टीस्पून व्हाईट विनेगर, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून मिरे पावडर, मीठ चवीनुसार, 2 टेबलस्पून आले लसूण पेस्ट, 2 अंडी, पाऊण कप कॉर्नफ्लॉर आणि पाव कप मैदा। चिकनच्या सर्व लॉलीपॉपच्या पीसेसला मसाला व्यवस्थित लावता यावा म्हणून बाउल थोडा मोठा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट, लाल तिखट, सोया सॉस, व्हिनेगर, मिरे पावडर, मीठ चवीनुसार घालूया। मसाला सर्व पीसेसला व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर लॉलीपॉप तिखट खायला आवडत असेल तर तिखटचे प्रमाण वाढवले तरी चालेल। सगळ्या पीसेसला मसाला लावून झालेला आहे। याच्यावर झाकण ठेवून फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी 2 तास ठेवायचं आहे। लॉलीपॉप पीस छान मॅरिनेट झालेले आहे। याच्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉर घालूया। सुरुवातीला एकच अंड फोडूया। मिश्रण जर दाट वाटलंच तर दुसरं अंड फोडायचं आहे। लॉलीपॉपचे पीस चमच्याने नीट मिक्स करता येणार नाही म्हणून हाताने नीट मिक्स करून घेऊया। मिश्रण मिक्स करून झालेलं आहे, पण पीसेसला मसाल्याचं आणखीन कोटिंग लागावं म्हणून 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉर घालूया। मिक्स करून घेऊया। लॉलीपॉपला रंग छान यावा म्हणून थोडासा ऑरेंज फूड कलर घालूया। तो साहित्यात दाखवायचा राहिलेला होता। तुम्ही ऑरेंज फूड कलर ऐवजी रेड फूड कलर घेतला तरी चालेल। मिक्स करून घेऊया। लॉलीपॉपचे पीस आपले छान मिक्स करून झालेले आहे। दुसरं अंड फोडायची गरज पडलेली नाहीये। आता आपण हे तळायला घेऊया। कढईमध्ये गॅसच्या मोठ्या आचेवर अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं। बॅटर खाली तळायला राहू नये म्हणून पीस बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये सोडूया। पीस तेलात सोडल्यानंतर गॅसची आच मध्यम करूया। लॉलीपॉपचे पीस तेलामध्ये तळण्यासाठी 5 ते 7 मिनिटे लागतात। 2 ते 3 मिनिटे झाल्यानंतर पलटून घेऊया। आता दुसरी बाजू पण छान तळून घेऊया। दोन ते 3 मिनिटे झाल्यानंतर दुसरी बाजू पण पलटी करून घेऊया। लॉलीपॉपला दोन्ही बाजूने छान हलका सोनेरी रंग आलेला आहे, पण लॉलीपॉप कच्चे राहू नयेत म्हणून आणखीन 2 मिनिटे गॅसच्या मंद आचेवर तळून घेऊया। 2 मिनिटे झालेली आहेत। लॉलीपॉपला छान सोनेरी रंग आलेला आहे। टिश्यू पेपरवर काढून घेऊया। याच पद्धतीने शिल्लक राहिलेले लॉलीपॉपचे पीस तळून घ्यायचे आहे। गरम गरम चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी तयार झालेले आहेत। चिकन लॉलीपॉप लहान मुलांना आणि सर्वांना आवडेल असे झालेले आहेत। तुम्ही नक्की करून बघा। मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल। रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।